गाईज, गेट रेडी विथ मी इन जस्ट 5 मिनिट्स. ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त 2-3 प्रोडक्ट्स यूज केले. अशी कुर्ती वेअर केलेली आहे. कुर्तीची लिंक मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मॉइश्चरायझर मध्ये संपायला आलंय कारण की डेली मी हे सगळे प्रोडक्ट यूज करते. त्यानंतर लावते सनस्क्रीन आणि प्रायमर कारण की माझ्या स्किनवरती खूप ओपन पोर्स तुम्ही बघू शकते. एकदम थोडंसं मी असं फाउंडेशन घेतलेलं आहे फेसेस कॅनडाचं. हे ब्लेंड खूप छान होतं. हातानेच ब्लेंड करते. कुठलाही ब्रश कुठलाही ब्लेंडर यूज नाही करत. लिपस्टिक ही संपायला आली आहे कारण की मी हे लिपस्टिक माझ्याकडे खूप सारे आहेत. मी गेल्या 3 वर्षापासून यूज करते. प्रमोशन नाहीये, मी जेन्युइन रिव्ह्यू देते. लिपस्टिक लॉंग लास्टिंग चालते. प्राइस सुद्धा कमी आहे. त्याच्यातले मी खूप सारे शेड्स घेतलेले आहेत आणि सगळे संपले पण आहेत. आता मला नवीन घ्यायचे. मला सांगा घाई मध्ये हे कोण कोण करतं? लिपस्टिकच आयशॅडो मध्ये लावते. मी नेहमीच करते. मला जेव्हा टाइम नसतो तेव्हा. हे बघा एकदम छान असं वाटतं यार. टाइम पास. पण मी कधी कधी आयशॅडोज म्हणून यूज करत असते. जेवढा टाइम मला मेकअपला लागला नाही तेवढा टाइम मला टिकली पॅकेट मधून काढायला लागला. महत्वाचं म्हणजे इथे मी बाउन्सी हेअर क्रिएट करणार. फ्रंट हेअर घेतलेले आहेत कारण की मला फक्त फ्रंट हेअरच बाउन्सी लुक क्रिएट करायचं आहे. जास्त टाइम नाहीये म्हणून. नाही तर पूर्ण हेअर बाउन्सी केले ना तर खूप छान असे वाटतात. मी कधी कधी करते पण नेहमीच नाही. इथे बघा काय लुक आलाय ना यार. मी रोजच नाही करत कारण की रोज हिट दिल्याने हेअर डॅमेज पण होतात. मला कमेंट येतात की तू लायनर कशी लावते. मी फक्त आउटर कॉर्नरला लायनर लावते. माझा मस्कारा माझ्या बहिणीच्या घरी राहिला म्हणून लावत नाहीये. बाकी काही नाही तर मस्कारा पण लावला असता. लुक झालेला आहे कम्प्लीट. कॉमेंट करा की कसा वाटतो. नेक्स्ट व्हिडिओ कुठले बघायला आवडेल.